हाय, फूड मेनिया मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वात आधी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आज आपण बघतोय कुरकुरीत असे मूग डाळीचे भजे. चला तर मग बघूया. तर यासाठी आपण सर्वात आधी घेतलेली आहे हिरवी मूग डाळ. 1 ते 1.5 तासासाठी मी ती पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती अशा पद्धतीने. या ठिकाणी मी मुद्दाम हिरव्या सालीच्या मूग डाळीचा वापर करत आहे. तुम्ही नॉर्मल साधी मूग डाळ देखील वापरू शकतात, परंतु जर तुम्ही हिरव्या सालीची मूग डाळ वापरत असाल तर ती चवीला देखील अधिक चांगली लागते आणि पौष्टिक देखील अधिक असते. तर मी नक्कीच सजेस्ट करेल की या ठिकाणी तुम्ही हिरवी मूग डाळीचा वापर करायचा. तर याचं आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. हिरवी मूग डाळ आपण मिक्सी जारमध्ये घेतो आहे. त्या ठिकाणी काही तिखट मिरची, कढीपत्ता, थोडंसं आलं, त्यानंतर आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. या ठिकाणी घालायचे आपल्याला त्यानंतर अख्खे धने आणि काही काळी मिरी आपण या ठिकाणी घालणार आहोत. बरेच जण शोप देखील या ठिकाणी वापरतात, परंतु मला भजीमध्ये शोपचा फ्लेवर आवडत नाही, त्यामुळे मी ती शोप अवॉइड करतो आहे. तर हे वाटण आपण मिक्सीमधून वाटून घेतलं आहे. ॲक्च्युली हे वाटण तुम्हाला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे, परंतु मी जरा फक्त 1 घोट एवढं पाणी मी या ठिकाणी घातलं होतं. तर अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे. चवीनुसार मी या ठिकाणी मीठ टाकतोय आणि हे मिश्रण मिक्स करून घेतोय, एकत्र करून घेतोय. आपलं मीठ बरोबर आहे की नाही हे आपल्याला देखील या ठिकाणी चेक करायचं आहे. मी टेस्ट करून बघितलं, मला किंचित असं मीठ या ठिकाणी कमी वाटलं, म्हणून मी जरा किंचित असं मीठ परत या ठिकाणी ॲड करून घेतलं. तर अशा पद्धतीने आपली ही मूग डाळीचं बॅटर तयार आहे. अतिशय साधी सिंपल प्रोसेस आहे. तर आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यावरती यामध्ये आपण भजी सोडून घेणार आहोत. तर मध्यम आचेवरती तेल गरम झालेलं आहे. त्या लेवलला या ठिकाणी मी छोट्या छोट्या आकाराच्या भजी या ठिकाणी तेलामध्ये सोडून घेतो आहे. अतिशय साधी, सिंपल आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही 1 ते 1.5 तास अगोदर या रेसिपीचा प्लॅन करू शकतात, कारण आपल्याला मूग डाळ ही भिजवावी लागते. तर मीडियम आचेवरती आपल्याला हे भजी या ठिकाणी सोडून घ्यायची आहे. सर्व भजी सोडून झाल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम हा हाय करायचा आहे. तर या ठिकाणी आपण हिरवी मूग डाळ वापरल्यामुळे भजीचं टेक्स्चर देखील आपल्याला या ठिकाणी हिरवं झालेलं दिसतंय. हे दिसायलाही फार छान दिसतंय आणि चवीला देखील तितकंच अप्रतिम लागणार आहे. तर फुल फ्लेमवरती आपल्याला या भज्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. जो काही आपल्याला फ्रेश हिरवा कलर दिसत होता तो लालसर होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे, जेणेकरून ही बाहेरून क्रिस्पी तर होईलच, परंतु मधून कच्ची देखील राहणार नाही. तर छान लालसर असं तळून झाल्यावरती आपण ही भजी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने इतर देखील भजी आम्ही तयार करून घेतल्या होत्या. तर अशा पद्धतीने आपल्या मूग डाळीच्या भजी तयार झालेल्या आहेत. खमंग, क्रिस्पी आणि सॉफ्ट. तर या ठिकाणी मी गरमागरम भजीचा आस्वाद घेतो आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करून बघा. खरंच खूप छान क्रिस्पी आणि सॉफ्ट अशी भजी ही तयार झालेली होती. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.